Hi guys, welcome to our channel. this is Harshal. I'm Vishakha. This is our first mini vlog. The whole mini vlog consists of the throughout engagement process that we did since last 1 month, and it's a journey that we both cherish. Hope you like it. For you to share, like, subscribe and show some love on it. It's been a journey that we have started 3 months back, and I wish that you would support us throughout this process. Yes. Thank you so much. Let's get into the video. आज आम्ही निघालेलो माझे एंगेजमेंटचे कपडे घ्यायला. दिवाळीचा जो सण होता, आम्ही जात होतो. माझ्या मित्रांनी एक मस्त जागा मला दाखवलेली कुर्ल्याला. तिकडे आम्ही गेलेलो. शान टेलर नाव होतं. आम्ही एक स्पेसिफिक कलर कॉम्बिनेशन आणि एक डिझाईन सुचवलेलं एंगेजमेंटसाठी. तर तसेच मला कपडे पाहिजे होते आणि तसे कपडे मला भेटलेच होते. याच्यानंतर आम्ही थेट गेलो दिवाळीचे फटाके घ्यायला. फर्स्ट डे होता आणि आम्ही फटाकेसुद्धा फोडले. नेक्स्ट डे मी आणि माझी मम्मी आम्ही दोघी गेलो होतो साडी घ्यायला. आमच्या कल्चरमध्ये व्हाईट साडी घालायची पद्धत आहे. सो मी आणि हर्षलने 2 टाईपचे लुक्स ठरवले होते. एक होता व्हाईट आणि एक होता कलरफुल. सो आम्ही दोन्ही टाईपचे क्लोथ्स बघितले, मी आणि माझ्या मम्मीने साडी. मम्मीने पण तिथूनच साडी घेतली जिथून मी घेतली. आणि त्यानंतर मग ब्लाऊज टाकायला गेलो आणि हा कसा बसला आहे बघा, मॅच बघत. आणि मग नेक्स्ट डे माझ्या ऑफिसमध्ये हॅलोवीन पार्टी होती. सो मी आणि माझे फ्रेंड्स हे हॅलोवीनचं बनवलं. सो फॉर ग्रूमिंग आम्ही डिसाईड केलं होतं की मी माझा हेअर कलर थोडासा चेंज करेल. सो माझा फ्रेंड आहे जुनैद, आम्ही तिकडे गेलो होतो सॅलॉनमध्ये त्याच्या. आणि नेक्स्ट डे आपली इंडिया मॅच जिंकली होती वुमेन्सची. सो आम्ही तेच एक वेगळं सेलिब्रेशन होतं आपल्या सगळ्यांसाठीच. आणि मग माझी फ्रेंड मला एका जागेवर घेऊन गेली. ते ज्वेलरी रेंट करायची प्लेस होती. अवारण नाव आहे त्याचं. त्यांच्यासोबत मी पहिलं पण काम केलं आहे ॲज अ मॉडेल म्हणून. आणि तिकडे मी डिसाईड केलं होतं की मला एक सर्टन टाईपची ज्वेलरी हवी आहे इंडियनमध्ये. सो मी तशी ती घेतलीसुद्धा. आणि माझी फ्रेंड मेक शुअर करत होती की मी माझे लुक्समध्ये ज्वेलरी माझी पूर्ण कंप्लीट करेल. मग माझ्या ऑफिसचा लास्ट डे होता 7 नोव्हेंबर. आणि माझ्या फ्रेंड्सने हे असं माझ्यासाठी खाऊ प्रिपेअर केला होता आणि सुंदर असे लिलीजचा बुके मला त्या लोकांनी दिला. आणि सरप्राईज पार्टीसुद्धा ठेवली होती माझ्या फ्रेंड्सने माझ्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये, जिकडे ते लोक मला घेऊन गेले. आणि नेक्स्ट डे मग आम्ही हर्षलचे कपडे पिक करायला गेलो होतो. इथे तुम्ही बघू शकता तो किती खुश आहे. आणि त्याच डे आम्ही एक न्यू प्लेस आहे बर्गरची, तिकडे आम्ही बर्गरसुद्धा खायला गेलेलो. आणि मग आम्ही विचार केला की मूवी बघून येऊ, हक मूवी. मला सुद्धा ग्रूमिंगची गरज होती, तर मी सुद्धा एक फ्रेश हेअरकट आणि बियर्डला थोडं ट्रिम केलं ताकी मी थोडं स्मार्ट दिसू. आम्ही परत गेलो तिकडे आणि मग मी डिसाईड केलं की मला डायमंडमध्येच ज्वेलरी घ्यायची. आयुष्याची एक सुरुवात चांगली करताना आम्ही विचार केला सिद्धिविनायक मंदिरात जायला. तर त्यासाठी मी, विशाखा आणि सौरभ आम्ही तिथे गेलेलो, विशाखाचा भाऊ. दर्शन असं एक सुंदर झाल्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही महालक्ष्मी मंदिरात सुद्धा जाऊ. तिकडे आम्ही एक सुंदर असा सनसेट बघितला. हा माझ्यासाठी एक खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता आणि मला खूप असं आतून भरून आलं त्या दिवशी, कारण आम्हाला दर्शनसुद्धा एकदम चांगलं भेटलं आणि विशाखासुद्धा खूप खुश होती त्या दिवशी. नेक्स्ट डे आमची डोमॅटची अपॉइंटमेंट होती आणि ऑन द वे आम्हाला मॅकडी लागलं. सो आम्ही मॅकडीमध्ये गेलो आणि मग तिथून आम्ही गेलो माझ्या डोमॅटकडे, जी घाटकोपरमध्ये आहे. आणि मग आम्ही दोघांनी पील केला आणि मग तिथून त्याच दिवशी रात्री मग माझी मेहंदी पण मी काढली फ्रायडेला. सो आता साखरपुड्याला थोडाच वेळ बाकी होता आणि आम्ही दोघे खूप जास्त नर्वस होतो. तिथून आम्ही थोडीशी कॉफी पिली आणि मग मी ॲज युजल माझी एक ठरलेली नेल आर्टिस्ट आहे जिच्याकडे मी 3-4 वर्षापासून जाते, पिया, दादरमध्ये आहे ती. आणि मी तिच्याकडे जाऊन मग माझे नेल्स केले. सगळी तयारी झाली असं वाटल्यानंतर कळालं की मी सफेद कुर्ता घेतलाच नाही. तर आम्ही मग तो घ्यायला गेलो.